महाराष्ट्रातून एवढा टॅक्स मिळतोय, महाराष्ट्रामधून एवढं उत्पन्न केंद्राला मिळतंय, तर महाराष्ट्राला मजबूत करण्याचा प्रयत्न हा केंद्राकडून आपल्याकडे जास्त झाला पाहिजे. मग त्याच्यामध्ये मुंबई आली, जसं ताई म्हणाल्या की मुंबई प्रमुख आहे, तर बरोबर आहे, मुंबई प्रमुख आहे, तर या दोन्ही गोष्टींकडून त्या सुविधा आणि ते पैसे तेवढे महाराष्ट्राकडे येणं अपेक्षित आहे. मग ते तुम्ही सर्व्हिस टॅक्सच्या म्हणजे सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये जरी मुंबईचा बदलाव झाला किंवा महाराष्ट्राचा बदलाव झाला तरी सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये झाला असला तरी पायाभूत सुविधा देणं हे आपलं काम आहे. आता प्रश्न असा आहे की केंद्र सरकारने काय केलंय आताच्या या 2 वर्षामध्ये की जे पैसे मिळणार होते त्या पैशामध्ये ऑलरेडी कपात तर केलेलीच आहे. ज्या सोशल वेलफेअरच्या नावाखाली ज्या योजनाही होत्या त्या जवळजवळ 350 योजनांचे जे पैसे आहेत ते 60% कमी केलेले आहेत. आता प्रॉव्हिडंट फंडावर सेंट्रल गव्हर्नमेंटनी एक्स्ट्रा टॅक्स लावण्याचा विचार केला होता, तो देशामध्ये विरोधाचं वातावरण झालं, त्याच्यानंतर तो टॅक्स त्यांनी मागे घेतला. आमचं म्हणणं एवढंच आहे की जर महाराष्ट्रामधून आणि मुंबईमधून एवढा पैसा मिळतो तर त्याच्यातला काही वाटा चांगल्या पद्धतीने हा पायाभूत सुविधा आणि इतर गोष्टींसाठी मिळाला पाहिजे.